सोड आता चल खाली. नाही. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर मी आहे श्रुती मी आहे जय आणि आम्ही आत्ता चाललोय काहीतरी परचेस करायला. हो, ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आणि जे आम्ही घेतोय ते सगळं तुम्हाला डिस्काउंट किती होणार आहे, कसं घेतोय आम्ही आणि कुठून घेतोय हे पण तुम्हाला बघायला भेटेल. तर पूर्ण व्लॉग बघा आणि नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. A few moments later. कारण सोड आता चल खाली. नाही, बोला आता, बोला. काय बोलणार. तिच्यानुसारच झालं पाहिजे असतं सगळं. चला. तर चला आता आम्ही चाललोय आमचा फोन परचेस करायला. तर चला, लेट्स गो. तर गाईज फायनली आम्ही आत्ता इथे पोचलो आहे आणि खरं सांगू तर फोन घेण्याआधी मला फूड मॉलच्या स्मेलनीच जास्त भूक लागली आहे. जर आत्ता मी यांना म्हटलं की काहीतरी खाऊयात अगोदर तर परत माझ्यावर चिडते. आणि श्रुतीच्या ऑफिसचं खूप जवळ आहे. श्रुती इकडेच ऑफिसला होती. मी तिला बोललो सीझन मॉलला जायचं. तर मला बोलली की सीझन मॉल कुठे आहे. मला खरंच मला लक्षात नाही राहत ऑफिस आहे ना, इथून 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. 5 मिनिटाच्या, तरी पण तिला माहिती नाही आहे. आणि मला लोकेशन्स नाही लक्षात राहत. मला ॲड्रेसेस विसरायची प्रॉब्लेम आहे, विसरायचा प्रॉब्लेम. तर आता आम्ही लगेच फोन परचेस करतो आणि लवकर वरती काहीतरी खायला जातो कारण मला खूप भूक लागली आहे. स्मेल एवढा छान येतो ना इकडे. असं झालं की कधी जाऊन आता खाईल आम्ही अगोदर, तर किंवा प्लॅनमध्ये चेंज पण होईल. फोनच्या अगोदर आम्ही पहिलं खाऊनच घेईल. हां, थँक गॉड यांना पण भूक लागली आहे म्हणजे लवकरच खायला मिळेल. मी आकाश. हॅलो. आकाश भाऊ आहे माझा. जेव्हा पण फोन घ्यायचा असेल तेव्हा मला आकाश सजेस्ट करतो आणि त्याला न विचारता मी कोणताच फोन आत्तापर्यंत घेतला नाही आहे. नेहमी तो मला एकदम व्यवस्थित गाईड करतो आणि बेस्ट डीलमध्ये मला फोन वगैरे घेऊन देतो मला. तर थँक्यू आकाश. फायनली मॉलमध्ये पोहोचलो. मॉलमध्ये एंट्री करताच एक वेगळी वाईब असते ना, लाईट्स, म्युझिक, लोकांची रश. बिलिंग होऊपर्यंत तर एक्साइटमेंट लिटरली कंट्रोल होत नव्हती. फायनली तो मोमेंट आला. आम्ही कलर चूज केला आणि कलर चूज करताना पण इतकी कन्फ्युजन. मी एक बोलत होते तर हस्बंड एक. शेवटी फायनली एक कलर चूज केला जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आयफोन मध्ये आम्ही रेड कलर यूज केला, व्हाईट केला, रोज गोल्ड केला, 15 मध्ये तर ग्रीन कलर सुद्धा केला. पण ब्लॅक कलर आम्ही कधीच परचेस केला नव्हता त्यामुळे यावेळेस ब्लॅक कलर घेतला. त्यांना लॅव्हेंडर ट्राय करायचा होता पण मी म्हटलं की नाही, ब्लॅकच घ्यायचं. मग ब्लॅक डिसाईड केला आणि ब्लॅक परचेस केला. ऑनेस्टली फिलिंग एक्सप्रेस करायला वर्ड्स नाहीये. हा फक्त एक फोन नव्हता, ही एक स्मॉल अचीवमेंट होती. खूप दिवसांपासून प्लॅनिंग होती. कित्येकदा तर आम्ही पोस्टपोन पण केलं पण फायनली टुडे इट हॅपन्ड अँड वी आर सो हॅपी. आता यानंतर हस्बंडचा विचार चालला होता मॅकबुक अपग्रेड करायचा पण मी म्हटलं नाही, त्यामुळे ते आम्ही कॅन्सल केलं. तसं आम्ही डिसाईडच करून आलतो की फक्त फोन घ्यायचा आणि बाकी काहीच घ्यायचं नाही. तरी सुद्धा आता इथे आलोयच आहे तर प्रोडक्ट इतके अट्रॅक्टिव्ह असतात की घ्यायचं मन होतं. म्हणून मग आम्ही दुसऱ्या स्टोर्स मध्ये गेलो चेक करायला काय काय स्टॉक अवेलेबल आहे. इथे मार्केट 99 मध्ये आलो. म्हटलं इथे तर शॉपिंग करायलाच हवी. ते स्वीटीसाठी शॉपिंग करण्यासारखे तर खूप काही होतं. टॉईज होते, होम इसेन्शियल्स होते आणि किचनसाठी पण खूप अशा अट्रॅक्टिव्ह गोष्टी होत्या. पण मी थोडंसं स्वतःला कंट्रोल केलं आणि स्वीटीसाठी स्नॅक्स परचेस केले. बाकी जास्त काही मी घेतलं नाही कारण आता एका फॅमिली ट्रिपवर जायचंय, त्यासाठी सुद्धा शॉपिंग होणारच. म्हणून यावेळेस थोडंसं स्वतःला कंट्रोल केलं आणि स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल करता तर आलंच पाहिजे कारण नंतर जाऊन कुठेतरी रिग्रेट होण्यापेक्षा त्या वेळेस योग्य डिसिजन्स घेतलेले बरे. आता हे मी फक्त शॉपिंगसाठीच नाही बोलत आहे तर बाकी काही गोष्टी सुद्धा ज्या लाईफमध्ये घडतात. तर अशी छोटी मोठी शॉपिंग करून आम्ही घरी जायला निघालो. आम्ही स्वीटीला सोबत घेऊन नाही आलो त्यामुळे आम्हाला लवकर जायला हवं. आता एक गोष्ट आम्ही स्किप केली ती म्हणजे फूड कोर्टला जाण्याची कारण आम्ही ठरवलं होतं की केपीचा बर्गर खायला जायचा. तर आज आम्ही जाणार आहे केपीचा फेमस बर्गर खायला. सोडून आहे ना त्याला परत एकदा थँक्यू. त्याचा काउंटर सोडून तो एवढा वेळ दिला ना त्याने आणि फोनसाठी खूप डिस्काउंट करून दिला त्याने. तर हे आहेत प्रमोद भाऊजी ज्यांच्याकडून आम्ही फोन परचेस केला, ज्यांनी आम्हाला खूप छान कोऑपरेट केले. त्याला परत एकदा थँक्यू. मग शेवटी इतक्या दिवसाची क्रेविंग फुलफिल झाली. आम्ही फायनली बर्गर किंगला आलो. इतकी जास्त गर्दी होती स्टील आम्ही खूप वेट केला आणि आमची ऑर्डर रिसीव्ह केली. फायनली आम्ही पोचलोय. खूप लेट झालंय, सॉरी. तर गाईज फायनली आम्ही आता घरी आलो आणि खरंच खूप टायर्ड फील करतोय. यांनी नवीन फोन घेतलेला आहे आणि आता खूप खुश पण असतील ते, झोप लागणार नाही कारण ते फोनचं आता ते फोनच घेऊन बसणार, रिसेट करणं, हे करणं, ते करणं. प्लीज
तर प्लीज स्वीटी पण बोलतीये व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओजला रीच मिळेल आणि आम्हाला पण अजून एक्साइटमेंट वाढेल नवनवीन कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर प्लीज हिट अ लाईक. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्वीटी से बाय बाय. बाय.